अज्ञात वाहनाच्या धडकेत नीलगाई जखमी, वन विभाग व वन्यजीव रक्षकांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी रेस्क्यू। भोकरदन तालुक्यातील विझोरा येथे आज दिनांक 17 जानेवारी रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वन्य प्राणी नीलगाय गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री राजू शहा आणि मुस्तफा पठाण यांनी वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाने तात्काळ कार्यवाही केली। माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी श्री योगेश डोंबडे यांनी वनरक्षक बावणे, पांगरीचे श्री आनंद वर्षील, वनसेवक जयाजी शिंगारे, श्याम गव्हाणे, मोमीन तडवी यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली। पाहणी दरम्यान सदर नीलगाय एका पायाने गंभीर जखमी असल्याचे आढळून आले। जखमी अवस्थेत असतानाही नीलगाय शेतातून पडत असल्याने तिला रेस्क्यू करणे आव्हानात्मक ठरत होते। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संभाजीनगर येथील वन्यजीव रक्षक श्री आशिष जोशी व त्यांच्या टीमला पाचारण करण्यात आले। संयुक्त प्रयत्नातून नीलगाईला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले। त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी श्री बोर्डे यांनी नीलगाईवर तात्काळ प्रथमोपचार केले। मात्र जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नीलगाईला जालना येथे हलविण्यात आले। ही संपूर्ण कार्यवाही माननीय सहाय्यक वनसंरक्षक जालना श्री सुदाम मुंढे साहेब, माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर श्रीमती नीता फुले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या रेस्क्यू मोहिमेत वन विभागासोबतच सामाजिक कार्यकर्ते राजू शहा, मुस्तफा पठाण, खाजा शहा, दाऊद शहा तसेच विझोरा गावातील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले। तसेच संभाजीनगर येथील वन्यजीव रक्षक श्री आशिष जोशी व त्यांचे टीमचे विशेष योगदान लाभले। वन्यजीव संरक्षणासाठी वन विभाग, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्यातील समन्वयाचे हे उत्तम उदाहरण ठरले। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।